तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी तुम्हाला घराविषयी असेल किंवा शेतीविषयी असेल नवीन आणि एकदम चांगले व्हिडिओ देत असतो. त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला फॉलो करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज मी आपल्या साईटवरती आलो होतो. साईटवरती आल्यानंतर आपल्या साईटवरती जो सगळ्यात मेन असतं जे प्लंबरिंग काम तर ते चालू आहे. आपल्यासोबत आज महेश प्लंबर आहे. तर ते आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. जी जुनी पद्धत होती, जी आपण नळी जी गरम पाण्याची असेल किंवा गार पाण्याची नळी जी असेल ती आपण पहिली बांधकामाला झरी मारून त्याच्यामध्ये ती ठेवत होतो. तर ते तुम्ही पाहू शकता की जी आधुनिक पद्धत निघली ती आपल्याला बांधकामाच्या प्लास्टरच्या बाहेर त्यांनी ठेवली. तर दोन्हीमध्ये का फरक आहे आणि कोणती पद्धत आपले जे नवीन घर बांधणारे असेल त्यांनी केली पाहिजे. तर आपल्याला प्लंबर एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे, तुम्हाला समजा अशा भाषेत सांगणार आहे. तर आपण त्यांच्या सोबत आहात. तर नमस्कार प्लंबर. तर प्लंबर आपले जेवढे पण नवीन कामगार असतील त्याला एकदम सोप्या भाषेत सांगून टाका जुनी पद्धत कशी होती आणि आताची पद्धत अशी का बरी केली. जुनी पद्धत सांगा पहिली. म्हणजे चिपळी ना आम्ही झरी मारित होतो. झरी मारतात नाही ना गज बिज याच्यामध्ये आणि ते गज काट होत होते. आता तसं नाही. आता आम्ही डायरेक्ट झेड क्लायमवर पाईप ठोकतो. म्हणजे तिथं गजाचा विषय येत नाही कशाचा. आणि आमची अब्दी कमी होती असं. बरं आणि दिसायला व्यवस्थित दिसतं. तर तुम्ही पाहू शकता आता प्लंबरनं आपल्याला एकदम व्यवस्थित एकदम सोप्या भाषेत सांगितलं की ज्या पद्धतीने जुनी जी झरी मारली जायची तर झरीमध्ये काय व्हायचं, जे आमचे जे बीम असायचे, जे स्लॅबचे बीम असेल किंवा खाली कुठलाही बीम असो लेंटलचा असो, तर तिथं काय राहायचं माहिती का, तिथं गज असायचे. ते गज त्यांच्या ग्रेंडरनं वगैरे ते तोडले जायचं. तुटल्यामुळे आपला जो स्लॅब कमजोर होणार आहे, जी बिल्डिंग कमजोर होणार आहे, तर त्यांना त्याच्या दुजारा देऊन त्यांनी आता हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण आता कमीत कमी हे प्लास्टर पासून आपण 3 इंच बाहेर ठेवलेली. आता हे क्लॅम कोणत्या या झेड क्लॅम्प. या झेड क्लॅम्पवरती ना पूर्ण पाईप फिट केला. याच्यामुळे काय आलं माहिती का, जे जुन्या पद्धतीनं जी मध्ये बांधकामामध्ये जी नळी राहायची ती लीक जर झाली, ती लीक काढण्यासाठी आपल्याला पूर्ण प्लास्टर उकरावं लागायचं. प्लास्टर उकरलं किंवा तोडलं तर तो एक खर्च वाढव जायचा. ती म्हणजे रिपेरिंगला जो खर्च राहायचा तो पण वाढव जायचा. आणि त्याच्यात जर तुलना केली आपण दोन्हीमध्ये, जर दोन्हीमध्ये तुलना जर पाहिली तुम्ही अशा प्रकारे जर फिटिंग जर केली आपल्या प्लंबर साहेबांनी सांगितलं तशी जर फिटिंग केली तर तुमचा पाईप कुठं पण लीक झाला, कुठली पण अडचण आली तर तो प्रत्यक्षात आपल्या डोळ्यात दिसणार आहे आणि आपण तेवढा भाग बदलून आपली जी सुरळीत पाईपलाईन ती पुन्हा आपण सुरू करू शकतो. तर माझ्यापैकी जेवढे पण नवीन घर बांधणार असेल त्यांना तुम्ही कुठली पद्धत सांगशाल की त्यांनी मधून अंडरग्राऊंड फिटिंग केलेली चांगली का तुम्ही आता जी पद्धत केली झेड क्लॅमवरच बाहेरूनच फिटिंग केलेली सांगितलं. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या नवीन घराला जर फिटिंग जर केली ना तर एकदम चांगलं राहणार आहे. आणि तुमचा जो भविष्यात होणारा जो खर्च आहे, जो तुमचा रिपेरिंगसाठी जो खर्च लागणार आहे तर तो पण तुमचा म्हणजे वाचवला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी बिल्डिंग आहे तिची जी मजबूती, ती मजबूतीला कुठला धक्का बसणार नाही, मजबूती एकदम व्यवस्थित राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुमच्या घराला तुम्ही कशा पद्धतीने जी नळ फिटिंग असेल किंवा प्लंबरिंग फिटिंग असेल ती कशा पद्धतीने केली ती पण एकदम सोप्या पद्धतीने मला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.